मी अश्विनी परत आली आहे. पूर्वी आपण पदार्थांची अवस्था आणि पदार्थांच्या कणांबद्दल शिकलो होतो. आता उशीर न करता पदार्थांच्या गुणधर्मांबद्दल अधिक माहिती गोळा करूया. त्याआधी आपण शिकण्याच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करूया. शिकण्याचे परिणाम या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे कळेल. प्रसार, आकर्षण बल आणि विरघळणे. या धड्याचे कीवर्ड्स: प्रसार, आकर्षण बल आणि विरघळणे. घन पदार्थामध्ये कण जवळून पॅक केलेला असतो. घन पदार्थाच्या कणांमध्ये एक मजबूत आकर्षण बल असते जे त्यांना स्थिर स्थितीत एकत्र ठेवते. घन पदार्थातील कणांची स्थिती स्थिर असते. ते एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाऊ शकत नाहीत. घन पदार्थांच्या कणांमधील अंतर किंवा अंतर खूप लहानच असतो. घन पदार्थांचा आकार आणि आकारमान निश्चित असतो आणि तो पात्र पूर्णपणे भरत नाही, कारण घन पदार्थाचे कण जवळून पॅक केलेले असतात. आणि त्यांच्यामधली आकर्षणाची तीव्र बलामुळे त्यांची स्थिती स्थिर असते. म्हणूनच घन पदार्थ द्रव किंवा वायूसारखा वाहत नाही. द्रव पदार्थांमध्ये कण एकमेकांच्या जवळ असतात, परंतु ते घन पदार्थ इतके जवळ नसतात. कण द्रव पदार्थांमध्ये सैलपणे भरलेले असतात. द्रवांच्या कणांमधील अंतर घन पदार्थापेक्षा जास्त असतो, परंतु तरीही ते खूप लहान असतात. द्रवांच्या कणांमध्ये आकर्षण बल असते जे त्यांना एकत्र धरते. परंतु ते बल कणांना स्थिर स्थितीत धरून ठेवण्यासाठी पुरेसे मजबूत नसतं. द्रवातील कणांची स्थिती स्थिर नसते आणि ते मुक्तपणे हालचाल करू शकतात. कणांची स्थिती स्थिर नसल्यामुळे द्रव त्यांच्या पात्राचा आकार घेतो. द्रवाचे आकारमान निश्चित असते कारण त्याचा कणांमधील अंतर स्थिर असतो. द्रव त्याचे पात्र पूर्णपणे भरत नाही कारण त्याचे कण बलांनी बऱ्यापैकी मजबूतपणे धरलेले असतात. द्रव सामान्यतः सहजपणे वाहतो. वायूमध्ये घन आणि द्रव पदार्थांच्या तुलनेत कण एकमेकांपासून खूप दूर असतात. वायूच्या कणामधील अंतर
खूप मोठे असते. वायूच्या कणामधील आकर्षण बल खूप लहान असते. वायूच्या कणांचे स्थान आणि वायूच्या कणामधील अंतर निश्चित नसतो बरं का. जेव्हा वायू रिकाम्या पात्रात ठेवला जातो, तेव्हा तो पात्रात वेगाने पसरतो आणि तो पूर्णपणे भरतो. वायूचा आकार आणि आकारमान निश्चित अजिबात नसतो, कारण त्याच्या कणांचे स्थान निश्चित नसतेच. वायूचे कण कुठेही हलवण्यास मुक्त असल्याने तो पात्राचा आकार आणि आकारमान घेतो. वायू सहजपणे वाहतो कारण त्याचे कण कुठेही हलण्यास पूर्णपणे मुक्त असतात. जेव्हा आपण अगरबत्ती जाळतो आणि खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवतो, तेव्हा त्या अगरबत्तीचा वास खोलीत सर्वत्र पसरतो. काडीतून निघालणाऱ्या धुराचे कण सर्वत्र हालचाल करतात आणि पसरतात. कणांच्या हालचालीमुळे पदार्थांचे दुसऱ्या पदार्थात पसरणे आणि मिसळणे याला प्रसार असं म्हणतात. प्रसाराचे उदाहरण घेऊया. जेव्हा वायूचे भांडे रिकामे असते, तेव्हा ते प्रत्यक्षात हवेने भरलेले असते. कारण हवा रंगहीन असल्याने आपण ते वायूच्या भांड्यात पाहू शकत नाहीत. ब्रोमाइन हा लाल तपकिरी द्रव आहे. तो सहजपणे वाफ बनवतो. ब्रोमाइनची वाफ लाल तपकिरी रंगाची असती आणि ती हवेपेक्षा जड असते. हवा असलेली वायूची भांडे उलटी ठेवली जाते आणि ब्रोमाइन वाफेची एक भांडी ओतली जाते. ब्रोमाइन वाफ ओतल्यानंतर ती हवेत मिसळते. प्रसार हा पदार्थाचा एक गुणधर्म आहे, जो कणांच्या हालचालीवर आधारित असतो. वायू, द्रव आणि घन पदार्थांमध्ये प्रसार होतो. वायूमध्ये प्रसार सर्वात जलद आणि घन पदार्थांमध्ये सर्वात मंद असतो. प्रसार आपल्याला सांगतो की पदार्थाचे कण सतत हालचाल करत असतात. वायूचे प्रसार खूप जलद असते. याचे कारण म्हणजे वायूमधील कण सर्व दिशांना खूप वेगाने फिरतात. स्वयंपाकघरात शिजवलेल्या अन्नाचा वास आपल्याला खूप अंतरावरूनही पोहोचतो. जेव्हा अन्न शिजवले जाते, तेव्हा अन्नातील काही पदार्थ अन्नाचा वास असलेली वायू सोडतात. या वायूचे कण खूप लवकर हलतात आणि प्रसाराने हवेत मिसळतात.
द्रव पदार्थांमध्ये प्रसार वायूपेक्षा कमी असतो. याचे कारण म्हणजे वायूमधील कणांच्या तुलनेत द्रव पदार्थामधील कण हळूहळू हालचाल करतात. पोटॅशियम परमॅंगनेटचा एक स्फटिक पाण्याच्या तळाशी एका बीकरमध्ये ठेवला जातो. त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेटचा जांभळा रंग हळूहळू संपूर्ण पाण्यात पसरतो. घन पदार्थांमध्येही प्रसार होऊ शकतो. घन पदार्थांमध्ये प्रसार ही खूप खूप मंद प्रक्रिया आहे. जर आपण ब्लॅकबोर्डवर काहीतरी लिहिले आणि ते किमान 10 ते 15 दिवस स्वच्छ ठेवले, तर नंतर ब्लॅकबोर्ड साफ करणे खूप कठीण होते. घन पदार्थांमध्ये प्रसार खूप खूप मंद असतो, कारण घन पदार्थामधील कण त्यांच्या स्थिर स्थानावरून हलत नाहीत. पाण्यात साखर घालून ढवळल्यावर काय होते? काही काळानंतर ती नाहीशी होऊन जाते. पाण्यात साखरेचे विरघळणे याला साखरेचे विरघळणे असे म्हणतात. जेव्हा साखर पाण्यात विरघळते तेव्हा त्याचे स्फटिक अतिशय बारीक कणांमध्ये मोडतात. साखरेचे हे कण पाण्याच्या कणामधील अंतरात जातात ज्यामुळे साखर विरघळल्यावर पाण्याच्या आकारमानात कोणताही बदल होत नाही. जर आपण खडूचा तुकडा, बर्फाचा घन आणि लोखंडी खिळा घेऊन त्यांना हातोड्याने मारले तर आपल्याला आढळेल की खडूचा तुकडा लहान कणांमध्ये मोडणे खूप सोपे आहे. बर्फाचा घन तोडण्यासाठी जास्त बल लागते. लोखंडी खिळा जास्त बल देऊनही तुटत नाही. यावरून असे दिसून येते की खडूच्या कणांमधील आकर्षण बल खूपच कमकुवत आहे. बर्फाच्या कणामधील आकर्षण बल थोडे जास्त असते, तरी लोखंडी खिळ्याच्या कणांमधील आकर्षण बल खूप जास्त असते. घन पदार्थांच्या कणामध्ये आकर्षण बल जास्तीत जास्त आणि वायू पदार्थाच्या कणांमध्ये सर्वात कमी असते. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट